डायरेक्ट त्यांना काय कळत नाही का? आज वनवासी लेकरं झाले त्याच्या एवढं गरीब आहे. माझ्या दारात त्यांच्या लग्न लावून दिलं होतं. काय करायचं त्याला चौकीला आहे ना कायमची शिक्षा झाली पाहिजे तरच मी म्हणून खरं साईबाबाच्या गावात न्याय झाला, नाही तर काय न्याय होतो. शिर्डी शहरात रविवारी 19 जुलै रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास साईबाबा मंदिर परिसरातील गेट क्रमांक 4 जवळ घडलेल्या थरारक हल्ल्याने संपूर्ण शहर हादरून गेले. भर रस्त्यात एका महिलेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जयश्री साईनाथ शिरसाट वय 30 राहणार कालिकानगर शिर्डी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जयश्री या शिर्डीत काकडी आणि पेरू विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या प्रकरणात पोलिसांनी अंजली खंडीझोड आणि फिजा पटेल या 2 युवतींना अटक केली आहे. दरम्यान या घटनेवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही घटना अतिशय गंभीर आहे, दुर्दैवी आहे. पण मला याचं आश्चर्य वाटलं की भर चौकात झाल्यानंतर तिथं स्थानिक एवढे लोक हजर होते, का नाही कोणी पुढे आलं? त्यात काय पोलिसांनी काय प्रत्येक माणसा मागू भरायची अपेक्षा आहे का? ठीक आहे, कारवाई होईल. आज गुन्हेगारीचं बिमोड करण्यासाठी आपले जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे आता पूर्णतः सरसवलेले आहे. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. कुठल्या राज्याचा असा आक्षेप नाही आहे. जिल्ह्याची गुन्हेगारीचं सबळ उच्चाटन झालं पाहिजे ही आता अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने ते कामाला लागलेले आहेत. शिर्डीच्या प्रकारामध्ये मात्र आजपासनं कोणत्याही विक्रेत्याला आज रस्त्यावर फुटपाथवर विक्रीला आता बंदी घालण्यात आलेली आहे आजपासनं. आणि तशा कडक सूचना मग हॉटेल किती वाजेपर्यंत चालवायचे, दुकानदारी किती वाजेपर्यंत पुढे ठेवायची याचे निर्देश दिलेले आहेत. मुलं गुन्हेगारीकडे होतीच या धंद्यातली फोटो विक्रेत्यामध्ये. आता मुलीसुद्धा आलेल्या आहेत. अनेक मुलींचे गुन्हेगारांशी संबंध असल्याचं देखील समोर येतं. नाही, आता कोमिंग ऑपरेशन करण्यास सूचना दिलेल्या आहे. कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न होणार नाही. जे काही विशेष अंमली पदार्थाविरोधात मोहीम असेल किंवा अशा गुन्हेगारी संदर्भात संघटित गुन्हेगारीचा मुद्दा असेल. काल रात्री 19 जुलै 2026 रोजी रात्री 9:30 ते 10च्या सुमारास शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील श्री साईबाबा समाधी मंदिर येथील गेट नंबर 4 जवळ जयश्री क्षीरसागर ही जी पीडित महिला आहे तिला फिजा पटेल नावाची आरोपी आहे. फिजा पटेल या आरोपीने तिच्यासोबत वाद घातला आणि तिच्यावर चाकूने वार केले आणि त्यातला एक वार तिच्या पोटात लागलेला आहे आणि इतरही तिच्या शरीरावर वार केले तिने चाकूने. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं गेलं आणि त्या दरम्यान तिचा मृत्यू झाला उपचारादरम्यान. तर या अनुषंगाने सदर फिजा पटेल जी आहे हिने सदर मारामारी करताना अंजली नावाची जी दुसरी आरोपी आहे तिला फोन केला आणि तिला हे सांगितले की तुझ्यासोबत जी वाद घालते ती अशी अशी इथं आहे आणि तिला मी थोडक्यात अंजलीच्या सांगण्यावरून तिनं हिला फिजा पटेलनं जयश्रीला तिचा खून केलेला आहे. त्या अनुषंगाने सदर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कलम BNS कलम 103 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील दोन्ही आरोपी जे आहेत ते अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांना माननीय न्यायालयात आज दुपारी प्रोड्यूस केलं जाणार आहे पोलीस कस्टडी रिमांडसाठी. आरोपी आणि जी मयत आहेत त्यांचा व्यवसाय काय होता, नेमके वाद कशावर? हे जे आहेत हे मयत असतील, आरोपी असतील, हे सगळे साईबाबा मंदिर परिसरामध्ये फोटो वगैरे विक्री म्हणजे किरकोळ विक्री साहित्याची यासारखं काम करत होतं. रस्त्यावरती विक्री करत होतं. आरोपी नशेमध्ये होतं असं पण समजतं. त्यांचं मेडिकल केलेलं आहे. त्या अनुषंगाने सध्या तरी त्याच्यामध्ये काही आढळून आलेलं नाही. आरोपीची काही पार्श्वभूमी आहे पूर्वी गुन्ह्याची? नाही, आरोपीची काही पार्श्वभूमी नाही. हत्येचं कारण काय? हत्येचं कारण त्यांच्यातले वाद आहेत. अंजलीचे आणि जी मयत आहे जयश्री यांचे पूर्वीचे वाद आहेत. म्हणजे आरोपीने ज्यावेळेस फिजा पटेल याने अंजलीला फोन केला होता की तुझ्यासोबत जी वाद घातलेली मुलगी आहे ती थोडक्यात नाही का तिच्यासोबत माझाही वाद झालेला आहे वगैरे वगैरे आणि अंजलीनंच चाकू दिलेला होता
फिजाला आणि त्या चाकूचा वापर करून तिनं त्याचा मर्डर केलेला आहे वाटतं ते जयश्रीचा. सुपारी दिल्यासारखं आहे का? ते तपासाचा भाग आहे आता बघूया. ह्याच्यामध्ये आपण जे कट केल्याचा जे आहे त्याचाही सेक्शन लावलेला आहे. कलम BNS कलम 161(2) हे जे कलम आहे म्हणजे जुनं आपलं IPCचं 120(ब) म्हणायचो आपण, तर ते कलम पण आपण लावलेलं आहे. सर शिर्डी साईमंदिर परिसर जो आहे यामध्ये अनेक मुलं मुली जे आहेत ते असे गुन्हेगारीकडे वळताना दिसतात. अल्पवयीन आहेत, काही मोठे असतात. काय त्या अनुषंगाने आता आपण जे गंध लावणारे वगैरे किंवा असे लहान मुलं असतील किंवा काही भीक मागणारे असतील यांच्यावर पोलीस स्टेशनकडून वारंवार यापूर्वी कारवाई केले गेलेले आहेत. 2 वेळा आपण जे अल्पवयीन मुलं आहेत त्यांच्या पालकांवर सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहेत आणि भिकाऱ्यांच्या अनुषंगाने पण आपण त्यांच्यावर कारवाई करून त्यांना विसापूर येथील जे त्यांचं हे आहे जिथे त्यांना स्थानबद्ध केलं जातं तिथं आपण पाठवलेलं आहे. तर यापुढे सुद्धा आपण याच्यावर चांगल्या प्रकारे कारवाई करूया. एका महिलेने वार केले, त्या महिलेचा त्या दरम्यान मृत्यू झाला आणि या महिला जर असा वार करत असतील शहरातले त्या दरम्यान आता बरेच लोक तिथं बघणारे होते. त्या अनुषंगानं आपल्याला तिथून कॉल आल्यानंतर तात्काळ आपण घटनास्थळी पोहोचल्यामुळेच आपल्याला आरोपी म्हणजे पळून गेले नाहीत, आपण पकडू शकलो आरोपींना आणि त्यांना आज दुपारी पोलीस कस्टडी रिमांडसाठी हजर केलं जाणार आहे. या निर्घृण हत्येमुळे शिर्डीसारख्या जागतिक धार्मिक स्थळाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भर रस्त्यात घडलेल्या या घटनेने नागरिक आणि साई भक्त यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची? अशा घटना रोखण्यासाठी आणखी कोणती पावले उचलली गेली पाहिजेत असे तुम्हाला वाटते? या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचे मत काय? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर लाईक करा, शेअर करा आणि RK न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.